नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी 1च्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. दहशतवाद आणि त्याच्या आर्थिक पुरवठ्याबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी जलद कृती कार्यक्रम आखण्याबाबत G20 देशांचं एकमत झालं आहे. जर्मनीतल्या हॅम्बर्ग इथं सुरू असलेल्या 12व्या G20 परिषदेच्या पहिल्या दिवशी दहशतवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे इंटरनेट आणि सोशल मीडियावर दहशतवादासंबंधातला मजकूर किंवा माहिती पाठवली जाणार नाही यासाठीची खबरदारी घेण्यासाठी पावलं उचलण्याबाबत परिषदेत निर्णय घेण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या परिषदेत 122 देशांनी आण्विक शस्त्रास्त्रांच्या वापरावर बंदी घालण्यासाठीचा जागतिक करार केला. मात्र अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि इतर आण्विक राष्ट्रांनी या ठरावावर बहिष्कार टाकला. या कराराच्या निमित्तानं अण्वस्त्रमुक्त जग बनवण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं असल्याचं कोस्टारिकाचे राजदूत आणि या परिषदेचे अध्यक्ष इलाइट व्हाईट गुम्स यांनी म्हटलं आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं उत्पादक कंपन्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या पाकिटांवर त्या मालाचं वजन अथवा नग आणि मालाची कालबाह्य दिनांक मोठ्या अक्षरात टाकण्याची सक्ती केली आहे. ग्राहकांना मालावरील माहिती चटकन वाचता यावी यासाठी हा बदल करण्यात आला असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे. या नवीन बदलांमध्ये अधिकतम किरकोळ किंमत, उत्पादन तारीख, कालबाह्य तारीख, एकूण प्रमाण आणि ग्राहक सेवेचा तपशील देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्यातल्या अनुसूचित जातींच्या मुलींसाठी निवासी शाळा उघडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या सामाजिक न्याय मंत्र्यांच्या विभागीय बैठकीत ही माहिती दिली. या शाळांमध्ये 7वी किंवा 8वीपासून वर्ग सुरू करणार असून 70% जागा या अनुसूचित जातींसाठी राखीव असणार आहेत. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर जीएसटीमधल्या वस्तू आणि सेवांवरचा योग्य दर समजण्यासाठी जीएसटी रेट फाइंडर नावाचं अॅप सुरू केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं या अॅपचं उद्घाटन केलं. हे अॅप केवळ करदात्यांनाच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांना देखील योग्य माहिती मिळण्यासाठी मदत करेल असा विश्वास जेटली यांनी यावेळी व्यक्त केला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरवण्यासाठी 18 विरोधी पक्षांची बैठक येत्या 11 तारखेला होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत 17 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाबाबतही चर्चा होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या काही वर्षात भारतानं अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात आघाडी घेतली असल्यामुळे येत्या काळात भारत या क्षेत्रात अग्रेसर बनू शकतं असं प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. पुणे इथं जैवऊर्जा उत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवणं हे आपल्या समोरचं आव्हान असल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियूष गोयल यावेळी म्हणाले. राज्य सरकारनं नुकत्याच जारी केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या अध्यादेशाला शेतकरी आंदोलन समितीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या अध्यादेशातल्या निकषांमुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहतील, त्यामुळे हा अध्यादेश फसवा असल्याचं समितीनं या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कर्जमाफीची 1.5 लाख रुपयांची मर्यादा रद्द करून सरसकट कर्जमाफी देण्याची मागणीही समितीनं केली आहे. भुवनेश्वर इथं सुरू असलेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतानं 4 सुवर्ण पदक पटकावले. धावण्याच्या शर्यतीत महिला गटात हरियाणाच्या निर्मला शेवरान, पीयू चित्रा तर पुरुष गटात मोहम्मद अनस आणि अजय कुमार सरोज यांनी सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत भारत आतापर्यंत 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य पदकांसह एकूण 15 पदकं जिंकून पदक तालिकेत अव्वल स्थानावर आहे. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज 5व्या फेरीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधीचे 4ही सामने जिंकून भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 5:25 मिनिटांनी.